नमस्कार, न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन दडपण्याचा सरकारचा विचार नाही, शिवेंद्रराजे भोसले यांचं विधान। मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची धावपळ। राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागे पळू नये, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। आणि प्रभाग रचनेनंतर कोथरूडच्या राजा मंडळाजवळ उमेदवारांची भेट। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर काही महत्त्वपूर्ण बातम्यांवर एक नजर टाकूयात। मनोज जरांगे हे आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईकडे निघालेत। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धाराशिव जिल्ह्यातून मराठ्यांचा मुंबईकडे जाण्याचा ओघ देखील आज सुरूच आहे। तर ट्रॅव्हल्सवरून मराठे हे मनोज जरांगे यांच्या लढाईत सामील होण्यासाठी निघालेत। काल 50,000 मराठे हे मुंबईकडे निघाले होते। आज लाखोच्या घरात मराठे मुंबईला जात आहेत। आज जीव गेला तरी 72, पण आरक्षण घेऊनच परत यायचा असा निर्धार यावेळी या आंदोलकांनी केलाय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बांधव जातात, काय भावना आहेत, काय अपेक्षा आहे सरकारकडून? मराठ्याच्या गोरगरीब लेकरांच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी आपल्या जीवावर संकट घेऊन मराठ्यासाठी यांनी आंदोलन उभा केलेले। त्यांच्या हाकेला हो देऊन आम्ही सर्व कळंब तालुक्यातील असतील सर्व मराठा बांधव असतील, आम्ही त्यांच्यासाठी मुंबईला जात आहोत। सरकार अपेक्षा पूर्ण केलं असं वाटतं का? सरकारला अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतील, त्याच्याशिवाय पर्याय नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर ठाम भूमिका मांडली आहे। मराठा समाजाला टिकाऊ आणि कायदेशीर आरक्षण मिळालं पाहिजे। उद्या कोर्टात ते रद्द होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे असं ते म्हणाले। तर आंदोलनाबाबत कोर्टाचे आदेश मान्य असले तरी सरकार लोकशाही मार्गाने होणारं आंदोलन दडपणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। ती परवानगी जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पण माहिती आहे, जे मला कळते की कोर्टानं पण त्याच्यामध्ये काही आदेश केलेले आहेत आणि कोर्टाच्या ह्याच्या नाही दिलेले, आणि नक्कीच हे कुठलंही लोकशाही मार्गाने होणारं हे दडपण्याचं प्रयत्न सरकारचा नाही आहे आणि असा प्रयत्न करणार पण नाही। आम्ही सगळे लोकशाही मानणारे लोक आहोत किंवा, आणि शेवटी आज आम्ही तरी कुठनं आलो, आज आम्ही पण ग्रामीण भागातनंच आलोय ना। आज मंत्री म्हणून मी जरी असलो किंवा मी जरी आज तुम्ही मला मंत्री म्हणून प्रश्न विचारला तरी शेवटी मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे। आज मला पण ठीक आहे, माझी परिस्थिती चांगली असेल, माझी परिस्थिती किंवा माझ्या आरक्षणाची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मला त्याची झळ बसत नसेल, पण आज वस्तुस्थिती आहे की आज राज्यात मराठा समाजातले अनेक लोक आहेत, समाज संख्येनं मोठे आहे, पण आज लोक एवढी त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना आज त्यांची परिस्थिती दयनीय झालेली आहे। पुणे महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रभाग रचना जाहीर केली होती। यानंतर संपूर्ण पुण्यात निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे। कोथरूड परिसरातही याचाच उत्साह पाहायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी कोथरूड परिसरातील कोथरूडचा राजा या मंडळाजवळ भेट देऊन तिथल्या विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांची मागणी आगामी निवडणुकाबाबत काय आहे यावर संवाद साधलाय। काय म्हणतायत ते पाहूयात। पुणे महानगरपालिकेकडून काही दिवसापूर्वी प्रभाग रचना जाहीर झाली, यानंतर निवडणुकीचे वारे फिरायला लागले। आज आपण आहोत कोथरूड भागात। या ठिकाणी जे कोथरूडचा राजा मित्र मंडळ आहे, या ठिकाणी सर्वच पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत हे जमले आहेत। नेमकं आपण त्यांच्याकडे काय त्यांची मागणी आहे, कशा प्रकारे ते काम करणार आहेत हे जाणून घेऊया। दादा, आपण आता जे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन लागणार आहे त्यात आपण कोणत्या पक्षातून इच्छुक आहात, आपलं नाव काय आहे आणि आपण कशा प्रकारे काम करणार, आतापर्यंत काय काम केलं याची माहिती द्या। मी बाळासाहेब विचारे, भाजप पक्षाचा व्यापारी आघाडी अध्यक्ष आहे कोथरूड विधानसभेचा आणि व्यापारी अध्यक्ष आहे, आणि मी भारतीय जनता पक्षाचा आणि पूर्वीपासनं कॉलेजपासनं मी पतित पावन संघटना, विविध संघटनेतनं मी भरपूर काम बिम केलेलं आहे आणि मी स्वतः ग्राउंड लेवलला जनमानसात असलेला माणूस आहे। माझी स्वतःची व्यापारी संघटना एक गुजरात कॉलनीमध्ये आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जुने जे बरेच प्रकल्प रडखडीत आलेले आहेत, थांबलेले आहेत, 9-9, 10-10 वर्षाचे उद्घाटनाचे राहिलेले आहेत, ते पुढे पूर्ण करायचे। जनसामान्य मधला मी स्वतः माणूस आहे आणि आमचे मार्गदर्शक आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा। माझं इतके वर्षाचं ग्राउंड लेवलचं काम बघून मला तिकीट देतील हे 100% मला ग्वाही आहे। आपण पाहायला गेलं तर
स्थानिक स्वराज्य निवडणूक येऊन ठेपले आहेत. अगदी काही महिन्यावरच स्थानिक स्वराज्य निवडणूक हे लागणार आहेत. प्रत्येक प्रभागात पाहायला गेलं तर इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. आज आपण कोथरूड भागात आहोत. आपण आता जे प्रत्येक पक्षातील जे इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा केली. नेमकं आता काही महिन्यातच कळेल की नेमकं तिकीट कोणाला जाहीर होईल, कोणता उमेदवार हा त्याच्या पक्षातून उभा राहील. नेमकं पुढे काय घडतं हे पाहण्याजोगं राहील. न्यूज अनकटमधून मी दिनेश वड्डे, धन्यवाद. ड्रग्ज प्रकरणात आणि बोगस मतदान नोंदणीत योग्य कारवाई होत नाही असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. ज्यांच्या काळात ड्रग्ज आलं, ज्यांच्या काळात ड्रग्ज वाढलं, त्यातील सर्व आरोपींना अटक होत नाही, तसंच बोगस मतदान प्रकरणी कारवाई देखील होत नाही. अशा लोकांना संरक्षण देणार आहात की त्यांचं प्रमोशन करणार आहात, असा संतप्त सवाल करत ओमराजेंनी सरकारवर निशाणा साधलाय. सन्माननीय गृहमंत्री महोदयांना मला एवढं सांगायचंय की ज्याच्या काळात ड्रग्ज आलं, ज्याच्या काळात ड्रग्ज वाढलं आणि ज्याच्या काळात ड्रग्जच्या सगळ्या आरोपीला अटक होत नाही तो हा ग्रस्त आहे. दुसरं, ज्याच्या माध्यमातून 6000पेक्षा जास्त बोगस नोंदी असलेली तक्रार निवडणूक आयोगानं दिल्याच्या नंतर त्याच्यात कारवाई होत नाही, त्याच्यात हा ग्रस्त आहे, त्याच्यात हा DYSP आहे. मग याला तुम्ही संरक्षण देणार आहेत का ह्याच्यावर काही कारवाई करून जनतेत संदेश देणार आहेत? मला वाटतं ह्याचीच प्रतीक्षा मी करतो. या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाही. आर्मी इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेअर रिलिजन इज नॉट अ बॅरियर. सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वपूर्ण बातमी पाहूयात. राज्य सरकारने जरांगेंच्या मागे धावू नये, त्यांना मुंबईत येऊ द्यावं अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे. ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी जरांगे मुंबईत येत आहेत असा गंभीर आरोप वाघमारे यांनी केलाय. तर बीडप्रमाणेच मुंबई जाळून मनोज जरांगेंचा सरकारवर दहशत निर्माण करण्याची व्यवस्था आहे असा हल्लाबोल वाघमारे यांनी जरांगेंवर केलाय. खरं तर हे ठरलेलं असेल आणि कुठेतरी जरांगीला पाणी लावायचं. माझं मत राज्य सरकारने जरांगीच्या मागं पळलं नाही पाहिजे. जरांगीला येऊन दिलं पाहिजे, मुंबईमध्ये काय करायचं तर करून दिलं पाहिजे. आणि खरं तर जरांगीला मुंबई जाळायची. जरांगीला ओबीसीतून आरक्षण घ्यायचंय किंवा आरक्षण घ्यायचं नाही ह्यातून त्याच्या भूमिका आहेत. त्याला आरक्षणाशी मतलब नाही, त्याला फक्त ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण संपवण्यासाठी तो मुंबईला यायला लागलाय. आणि त्याच्यामध्ये जर राज्य सरकारने कुठेतरी त्याला हे समर्थन नाही दिलं तर तो राज्य सरकारच्या विरोधात मुंबईमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी मुंबईत जाळपोळ करणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या सर्व मराठा समाजाला घेऊन मुंबईत धडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आता सध्या पाहायला मिळतोय. तर आज ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव आशा राणे पाटील यांना एक सविस्तर आणि पुराव्यावर आधारित निवेदन सादर केलं असून यात कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना ओबीसी यादीतून वगळण्याची ठाम मागणी देखील केली आहे. जयश्री पाटील मध्ये तेच सांगितलं की मराठा समाज हा काय सामाजिक मागास नाहीये, तो डॉमिनंट आणि फॉरवर्ड कम्युनिटी आहे. ओबीसीचं आरक्षण त्यांना भेटू शकत नाही. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं सांगतंय जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र 2021 मध्ये की राज्याने कुणबीचे दाखले द्यायला जो मराठा समाजाला सुरुवात केलेली आहे हे घटनाबाह्य आहे. हे मी सांगत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचं
ऑर्डर्स आहेत आणि आता जे सगळं चाललंय ते सगळं घटनाबाह्य आहे. त्याच्यानंतर परत जयश्री पाटील मध्ये असं म्हणतंय की रिझर्वेशन 2 अटींवर असलं पाहिजे, सामाजिक मागासलेपण आणि अल्प प्रतिनिधित्व. आणि मराठा हे दोन्ही टेस्ट फेल करतात, एक नाही दोन्ही टेस्ट फेल करतात असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणावर रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक डॉक्टर बाबाराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. मनोज जरांगे मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी रवाना होताच नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. आरक्षणाला धक्का बसू नये यासाठी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. पुढील वाटचाल विश्वासात घेऊनच करणार असल्याचा निर्णयही या बैठकीत झालाय. ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं स्पष्ट संकेत यातून दिसत आहेत. त्यावेळी जेव्हा हे आंदोलन उभं राहिलं होतं तेव्हा सुद्धा ते अशाच प्रकारच्या भाषेचा वापर करत होते आणि म्हणून तेवढ्याच प्रमाणामध्ये ओबीसी समाजाने सुद्धा एकत्रित येऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन उभं केलं होतं आणि आम्ही सरकारला सांगितलं होतं किंवा कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्यायची नाही. अनेक दिवसाच्या आंदोलनानंतर सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आणि चर्चेअंती आम्ही मांडलेले मुद्दे त्यांना लक्षात आल्यावरती सरकारने आम्हाला लिहून दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. तेव्हा माननीय एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. आता फक्त असं आहे की मुख्यमंत्र्याची खुर्ची बदलली पण माणसं तेच आहे की आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे, माननीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री आहे. आणि म्हणून त्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता, जे लिहून दिलं होतं त्याच्यावर सरकार कालही ठाम होतं, आजही ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा ठाम राहील याच्यावरती आमचा विश्वास आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. रायगडच्या म्हसाळे तालुक्यातील केलटे ग्रामपंचायतीने गणेश चतुर्थीचा औचित्य साधून माझी वसुंधरा संकल्पनेतून प्रथमच खत निर्मिती प्रकल्प करण्याचा संकल्प करत त्याचा लोकार्पण सोहळा पार पाडलाय. गणेश चतुर्थी व गौरी पूजनासाठी वाहण्यात आलेली फुलं, हार नदीत विसर्जित न करता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निर्माल्य कलशाची सुविधा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय समोर करून त्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. तर त्या खतापासूनच ग्रामपंचायत अंतर्गत जे शेतकरी आपल्या शेतात पीक उत्पादन घेत आहेत अशा शेतकऱ्यांना हा खत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती तिथले सरपंच उमेश पवार यांनी सांगितली. सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षांपासून PhD साठी आवश्यक असलेली फेलोशिप मिळालेली नाहीये. फेलोशिपचं नोटिफिकेशनच न आल्याने संशोधनासाठी लागणारा निधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे अनेकांना पदरमोड करून किंवा छोट्या मोठ्या कामांवर उदरनिर्वाह करत संशोधन सुरू ठेवावं लागतंय. याच अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून सारथी कार्यालयासमोर आंदोलन छेडलंय. मात्र अद्यापही कोणत्याही पातळीवरून ठोस आश्वासन मिळालं नाही. अखेर विद्यार्थ्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात आपली व्यथा मांडत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. नमस्कार. आज आपल्याबरोबर सारथीचे काही विद्यार्थी आहेत जे PhD साठी शिक्षण घेत आहेत. नेमकं त्यांनी आज एक आंदोलन केलं, त्यानंतर त्यांना इथे डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलं. नेमकं काय त्यांची मागणी आहे आणि का त्यांना इथे आणण्यात आलं त्यांच्याकडून जाणून घ्या. आता नेमकं काय परिस्थिती आहे, आज तुम्हाला डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलं, काय तुमचं म्हणजे का आणण्यात आलं नेमकं सांगा. नमस्ते सर, माझं नाव दयानंद पवार.
आम्ही सारथी संस्थेचे PhD संशोधक विद्यार्थी आहोत. आम्ही कालपासून सारथी संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये उपोषण करत आहोत. कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या 2 वर्षापासून आमची सारथी संस्थेची PhD फेलोशिपची जाहिरात आलेली नाही आहे. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन आधी छात्रवृत्ती 2024 आणि 2025 या 2 वर्षीची जाहिरात काढावी या मागणीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत. परंतु ते जाहिरात काही काढत नाहीत. आम्ही MDशी चर्चा केली, विविध त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु ते काढू, आम्ही वर पाठपुरावा करतो एवढीच आम्हाला उत्तर येत आहेत. म्हणून आम्ही आमचा आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे आणि ते आमचं उपोषण कंटिन्यू स्थितीमध्ये आहे. नेमकं दादा काय आपल्याला आज पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे? आपलं काय मानधन काय मिळालं? किती वर्षापासून आपलं मानधन पेंडिंग? मागील 2 वर्ष 4 महिन्यापासून आमच्या सारथीचं जे काही ॲड निघत असते आणि त्या माध्यमातून जो समाजामध्ये जो गरीब घटक असतो ना आणि त्याची परिस्थिती नसती, परंतु त्याच्या संशोधनामधून आपल्या राष्ट्रहितासाठी समाजाच्या हितासाठी जो काही निर्णय घेतात त्यासाठी PhD कडून सारथी म्हणजे शाहू महाराजांच्या नावानं दिली झालेली ही आमची सारथीची शिष्यवृत्ती योजना आहे. त्याची ॲड आलेली नाही आणि काल आम्ही 25 तारखेपासून कालच्या दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत तिथं. आणि आमची मागणी अशी की लवकरात लवकर ती ॲड काढावी आणि 2 वर्षाची ॲड जी 24 आणि 25 ती वेगवेगळ्या सेपरेट ॲड काढावीत अशा मागणीसाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या तिथे आमच्या सारथी ऑफिसला बसलो होतो. आणि आम्हाला तिथून आज काही जणांकडून असं कळलं की तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला त्यांनी अटक करावी अशी त्यांना इथं फोन आलेले आहेत. त्या कारणामुळे त्यांनी आम्हाला इथे आणून आमचं बळजबरी आमची इच्छा नसताना देखील संविधानिक दृष्ट्या आमचं चालू असताना उपोषण ते इथं मोडून काढायचा प्रयत्न तेथील सारथीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून आमच्या निदर्शनात आलेला आहे. आपण पाहायला गेलं तर हे विद्यार्थी आता सध्या गेले 2 वर्ष झालं त्यांना फेलोशिप येत नाही आणि पदर खर्चाने ते शिक्षण घेत आहेत. एकीकडं लाडकी बहिणीला सरकार घर बसल्या 1,500 रुपये देत आहेत आणि ह्या ज्या हे महिला आहेत या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत, शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गेले 2 वर्ष झालं सरकार त्यांना फेलोशिप देत आहे. सरकार यांच्या मागण्या कधी ऐकणार, कधी मान्य करणार? आता पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांना सांगितलं आहे की आता गणपतीचा काळ आहे, पुढे 8 दिवसापर्यंत थांबा, त्यानंतर काय तुम्ही लाईन ऑफ ॲक्शन ठरवा. यानंतर नेमकं पुढं काय घडतंय हे पाहण्याजोगं राहील. न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे, धन्यवाद. अमरावती शहराची जीवनवाहिनी असलेला राजकमल आणि जयस्तंभ चौक या मार्गाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी योग्य नसल्याने तो बंद करण्यात आलाय. त्यामुळे अमरावती शहरात मोठी वाहतूक कोंडी सध्या होतीये, तर याचाच परिणाम म्हणून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याच अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली आहे. यासोबतच रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यासंदर्भात त्या मार्गाची सुद्धा पाहणी केली आहे. कारण की हा ब्रिज आज जो अचानक बंद झाल्याची तक्रार आहे, परंतु तो इतका खराब झालेला होता ज्याचे 2-3 रिपोर्ट्स संबंधित एजन्सीने घेतले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला इमिजिएट पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांनी फक्त हेवी व्हेकल्स बंद केल्या, परंतु नंतर सेकंड रिपोर्ट जो आला त्या सेकंड रिपोर्ट नंतर त्याची हालत इतकी खराब होती की त्याला इमिजिएट बंद करणे गरजेचं होतं आणि ते फार काही सूचना न देता बंद करण्यात आलं. त्याच्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किऑक्स झाला 11 ते 4-5 वाजेपर्यंत. नंतर आज ट्रॅफिक सुरळीत आहे, फार काही अडचण नाही आहे. परंतु आता हा काही जरी ब्रिज करायचं म्हटलं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या 2च्या फंडिंगमधून हा ब्रिज करावा लागणार आहे आणि त्याच्यात समजा हा ब्रिज करायसाठी काही जरी म्हटलं तरी याला 1 ते 1.5 वर्ष जाणार आहे. तर त्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला हा जो ट्रॅफिक आहे हा कंट्रोल कसा करता येईल, त्यातला काय काय मार्ग आहे ते आज सर्व यंत्रणेंना सोबत घेऊन आम्ही पाहणी केली. त्याच्यात महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या, त्यानंतर RDC साहेब होते, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते, पोलीसचे अधिकारी होते, महानगरपालिकेचे सर्व रस्ता आणि अतिक्रमणवाले लोक होते. या सर्वांनी पाहणी करून त्याला जे काही पर्याय आहे ते आम्ही त्याला सुचवलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरीही गणेशाचं आगमन मोठ्या उत्साहात झालंय. सोनालीने स्वतःच्या हाताने इको फ्रेंडली बाप्पाची सुंदर मूर्ती घडवली असून ती सर्वांचंच लक्ष वेधून घेतेय. तर पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांवर झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे होणारा त्रास लवकरात लवकर दूर व्हावा, शहर खड्डेमुक्त व्हावं आणि पुढील वर्षी पुन्हा नागरिकांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागू नये अशी तिने आपल्या बाप्पाकडे प्रार्थना केली आहे.
यंदा आम्ही हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप प्रकट होत आहे अशी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे हातीचं असं तोंड आपल्याला दिसतंय आणि सोंडेतून बाप्पा येतोय असं मी चित्र पाहिलं होतं, मी आणि माझ्या भावानी आणि अतुल आणि मी असं ठरवलं की हे चित्र खूप सुंदर दिसतंय, तर ती मूर्ती कशी दिसेल जरा करून बघूयात प्रयत्न. आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पा आमच्याकडनं करून घेतात. ही अशी मूर्ती आहे, इको फ्रेंडली आहे, वॉटर सोल्युबल कलर्स आहेत आणि हत्ती आहे म्हणून आम्ही असा विचार केला की निसर्ग किंवा जंगल स्वरूप डेकोरेशन करावं. त्यामुळे ही खरी पानं, फुलं आणि मागे इको फ्रेंडली बॅकड्रॉप देखील आहे कापडी, ज्याच्यावरती निसर्गातून आणि पानातून बाप्पा साकारला आहे आणि ती जी कॅलिग्राफी आहे त्याच्यावरती आरती देखील म्हटलेली आहे, गणपतये नमः. या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.